हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. नवरात्री स्पेशल उपवासाचे डोसे. तुम्ही बघू शकता डोसे किती मस्त दिसत आहेत. तर आणि उपवासाला काहीतरी नवीन बनवायचं म्हणून आज आपण डोसे बनवणार आहोत. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, अगदी प्रमाणबद्ध आपण आज डोसे बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 कप भगर. मेजरमेंट कपमध्ये 1 कप जो आहे तो आपण घेतलेला आहे. आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे कारण आपल्याला याचं पीठ बनवायचं आहे. तर सोबत आपण यासाठी डोसा कुरकुरीत होण्यासाठी घेणार आहोत 1/4 कप साबुदाणा. जर तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर 1 वाटी जर भगर घेतली तर पाव वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. तर आपण याचं पीठ करून घेतलेलं आहे बघा. तर आपल्याला या पिठामध्ये आता मिक्स करायचं आहे दही. तर 1/3 कप आपण यासाठी दही वापरलेलं आहे. तर यात आपण थोडंसं पाणी घालूया. पाणी थोडं थोडं करून घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही. तर आपण आता हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. तर बघा अगदी मस्त असं डोश्यांसारखं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तेवढंच आहे की यात आपल्याला थोडंसं पाणी ॲड करावं लागेल. आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊयात. बघा अशा प्रकारे एकदम मस्त असं डोस्यांचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर आपण यात ॲड करणार आहोत सेंधा नमक. उपवासाला सेंधा नमक आपण वापरणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जसं आपण साधे डोसे बनवताना जसं आपल्याला हे जे पीठ लागतं तशाच पद्धतीने आपण हे पण बनवून घेतलेलं आहे. खूप घट्ट ठेवायचं नाही आणि खूप पातळही बनवायचं नाही. तर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं झाल्याच्या नंतर आपण बघू शकता हे किती मस्त असं पीठ मुरलेलं आहे. तर आपण आता याचे डोसे बनवू शकतो. तर चला आपण आता डोसे बनवायला घेऊया. तर बघा अशा प्रकारे एकदम मस्त डोसा आपला तयार होत आहे आणि किती मस्त जाडी त्याला आलेली आहे तुम्ही बघू शकता. उपवासाला तेच तेच खाऊन जर बोर होत असेल तर आपण हे नक्कीच ट्राय करू शकता. खायला सुद्धा खूप छान लागतं. आपण यावर थोडंसं तेल घालूया जेणेकरून आपला डोसा मस्त कुरकुरीत होईल. डोसा आपोआप असा सुटायला लागतो आजूबाजूने, तेव्हा समजायचं की एक बाजू एकदम मस्त त्याची झालेली आहे. तर बघा अगदी सहज आपला डोसा निघत आहे. तर आपण दुसऱ्या साईडने पण असंच शेकून घेऊया. बघू शकता तुम्ही किती मस्त टेक्स्चर त्याला आलेलं आहे. अगदी पटकन असा साबुदाणा न भिजवता, भगर न भिजवता आपण हा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने उपवासाचा डोसा बनवलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपला उपवासाचा डोसा एकदम मस्त असा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे पण डोसे तयार करून घेऊयात. अगदी साधी सोपी पद्धत आहे डोसा बनवायची. कोणालाही जमेल, न चुकणारी आपली रेसिपी आहे.
तर बघा अशा प्रकारे आपले डोसे करून झालेले आहेत आणि या डोस्यांसोबत शेंगदाण्याची चटणी एकदम मस्त कॉम्बिनेशन जमतं. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.